दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांवर हल्ला झालाय. बचावासाठी पोलीस उपायुक्तांनी सुद्धा गोळीबार केल्याने एक आरोपी जखमी झालाय. या चकमकीत पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड जखमी झाले आहेत. चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोशी गावात रात्री 12:30च्या सुमारास ही घटना घडली. गेल्या आठवड्यात याच भागात एका घरावर या दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. तेव्हा पती पत्नीवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यातील दोघांना चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. मात्र याच टोळीतील आणखी दोघे काल पुन्हा चिंचोशी गावात दरोडा टाकायला येणार अशी खबर पोलिसांना मिळाली होती. मग डीसीपी पवार यांनी एपीआय जराडसह 8 जणांचे पथक घेऊन रात्री 10 वाजता गावात पोहोचले. त्यावेळी मंदिर परिसरात दोघे दबा धरून बसल्याचं लक्षात आलं. मग त्या परिसरात सापळा रचण्यात आला. रात्री 12:15च्या सुमारास स्वतः डीसीपी आणि एपीआय 2 दरोडेखोरांच्या दिशेने निघाले. या दोघांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र दोघांनी पळून जाण्याचं धाडस स्वीकारलं. तेव्हा डीसीपी आणि एपीआय पुढे सरसावले. दोघांपैकी एक अल्पवयीन निसटला तर दुसऱ्याने थेट कोयता बाहेर काढला. बचावासाठी डीसीपींनी बंदूक बाहेर काढली. त्यानंतर ही दरोडेखोराने डीसीपींवर कोयत्याने वार केला. डीसीपी पवार थोडे मागे हटले, मात्र वार चुकवू शकले नाहीत. त्यांच्या छातीला कोयता चाटून गेला. डीसीपी पवार रक्तबंबाळ झाले. अशातच त्यांनी एक गोळी झाडली. ती दरोडेखोराने चुकवली. मग एपीआय जराड दरोडेखोराला पकडण्यासाठी पुढे आले. त्यांनी त्यांच्यावरही वार केला. जराड यांच्या डाव्या खांद्यावर वार झाला. मग जखमी अवस्थेत असलेल्या डीसीपींनी दुसरी गोळी थेट पायावर झाडली. यात दरोडेखोर जमिनीवर कोसळला. मग त्याला जेरबंद करण्यात आलं. दुसरीकडे पळून निघालेल्या अल्पवयीन मुलाला पथकातील इतरांनी ताब्यात घेतलं. जवळपास 20 मिनिटं पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमकीचा थरार रंगला होता. डीसीपींना छातीवर 5 टाके पडले. ते थोडक्यात बचवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. जराडे यांनाही मोठी इजा झालेली आहे. उपचारानंतर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला. जखमी दरोडेखोरावर उपचारात सुरुवात झाली आहे, तर अल्पवयीन मुलगा ताब्यात घेतला आहे. डीसीपी पवार, एपीआय जराड आणि पथकाने तिसरा दरोडा टाकण्यापूर्वी या टोळीच्या मुसक्या आवळल्या. दुसऱ्या दिवशी याच टोळीनं एका पोलिसाच्या घरावर दरोडा टाकत पोलिसांवर हल्ला केला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात बहुळ गावात एका घरावर दरोडा टाकला. त्यावेळी त्या कुटुंबातील पती पत्नीवर जीवघेणा हल्ला केला होता. आता पुढचा दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना डीसीपी पवार, एपीआय जराड यांनी जीवाची बाजी लावत या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. दरोडेखोरांनी जो हल्ला केला पती उत्तराच्या गोळीबार झाली आहे. नक्की काय घटना आहे? 23 फरवरीला बहुलगाव इथे चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत बहुलगाव इथे दरोडा पडला होता. त्या दरोडाचे जे आरोपी आहेत, 2 आरोपी, ते चिंचोशी गावात आलेले आहेत असा माहिती डीबीचे इन्चार्ज एपीआय जराड यांना मिळाला होता. तो इन्फॉर्मेशनवर वर्कआउट करून स्वतः डीसीपी झोन 3 शिवाजी पवार, एपीआय डीबीचे इन्चार्ज एपीआय जराड आणि त्यांची टीम त्याला अटक करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. त्यांनी तिथे फॉर्मेशन करून त्यांना अटक करण्याचा नियोजन केला आणि एक मंदिरच्या परिसरात ते होते. त्या मंदिरच्या परिसरामध्ये ज्यावेळी डीसीपी आणि एपीआय आणि त्यांची टीम आतमध्ये गेली, त्यामध्ये 2 आरोपीपैकी एक आरोपी तिकडून पळून गेला. पण दुसरा आरोपी, त्याच्या हातात कोयता होता. त्यांनी ते कोयत्याने प्रथम डीसीपी वर हल्ला केला. डीसीपीने ती हल्ला चुकवला, तरी पण त्यांना थोडी इंजुरी झाली. त्यानंतर त्यांनी त्या कोयत्याने एपीआय जराड यांच्यावर हल्ला केला. त्यांनी पण चुकवला, पण त्यांच्या हातात इंजुरी झाली. याच्यानंतर डीसीपी शिवाजी पवार यांनी सेल्फ डिफेन्समध्ये, तसेच जी त्यांची टीम होती त्यांची डिफेन्समध्ये, आणि तसेच हे जे हॅबिच्युअल गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर 9 गुन्हा दाखल आहे त्याला अटक करण्यासाठी आणि तसेच सेल्फ डिफेन्समध्ये त्यांनी त्याच्या पायावर यांच्याकडे जे सर्व्हिस रिव्हॉल्वर होता त्याच्याशी फायर केला. आणि ते फायर केल्यानंतर त्यांना आटोक्यात आणला आणि इमिडिएटली त्याला मेडिकल याच्यासाठी हेल्पसाठी चाकण इथे आणि नंतर पिंपरी चिंचवडला हॉस्पिटलला लगेच हलविण्यात आला. आणि जो आरोपी आहे तो सध्या खतऱ्याचे बाहेर आहे. आणि त्याचबरोबर डीसीपी आणि एपीआय, डीसीपी शिवाजी पवार आणि एपीआय जराड, त्यांना जी इंजुरी झाली होती त्याचे त्यांनी ट्रीटमेंट घेतलेलं आहे आणि आता इथे
उपस्थित आहे आपल्या दोन्ही आरोपींचं नेमकं नाव काय आहे? आरोपी एक आरोपी मायनर आहे, त्याचं नाव नाही सांगता येणार. आणि जे आरोपी ज्यांनी हल्ला केला होता त्याचं नाव सचिन चंद्र भोसले आहे. त्याच्यावर एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. 2 गंभीर दुखापतसह दरोडाचे गुन्हे आहेत. त्याचबरोबर 2 दरोडाचे तयारीचे गुन्हे आहेत. 1 गंभीर दुखापतची गुन्हा आहे. घरफोडीचे 2 गुन्हे आहेत. चोरीचे गुन्हे आहेत आणि एक आणखी गंभीर दुखापत चा गुन्हा आहे. असा एकूण 9 गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. आणि ते चाकण पोलीस स्टेशनमध्ये 4 महिन्यापूर्वी 10व्या महिन्यात शेड पिंपळगाव येथे पण एक दरोडा झाला होता. ते व्हायलेंट डॅकोइटी होती. त्याच्यामध्ये पण हा आपला वॉन्टेड आरोपी आहे.